कामगार भरतीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी एनडीए मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 6 जणांना सीबीआयने अटक केली। 6 आरोपींना पुढील तपासासाठी कोर्टाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कर्मचारी भरती गैरव्यवहारात आतापर्यंत 1,76,00,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। एनडीएचे स्टाफ ऑफिसर कर्नल कुलबीर सिंग, बाळकृष्ण चरणराल कनोजिया, विष्णू प्रसाद, दत्तात्रय एकनाथ शितकळ, मनोज मारुती शितकळ, रमेश दिलीप गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 22 जून रोजी तपास सुरू केला होता। क्लार्क, चोपदार, सफाईवाला, चौकीदार, आचारी यासारख्या 97 पदांसाठी एनडीएच्या वतीने वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती। त्या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती। नोकरी देण्याचे आमिष दाखवून मुख्य आरोपी कर्नल सिंग याने अन्य आरोपींशी संगनमत केले। कर्नल सिंग याने पदाचा गैरवापर करून प्रत्येक उमेदवारांकडून उत्तरपत्रिकांवर केवळ स्वाक्षरी करा आणि बाकी आम्ही लिहितो असे सांगून त्यांच्याकडून रकमा घेतल्या। या प्रकरणी सीबीआयने पुण्यात 14 ठिकाणी छापे मारले। याशिवाय मुंबई आणि सोनपत, हरियाणा येथेही छापे टाकले। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणारे मोठे रॅकेट एनडीए मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक शक्यता सीबीआयने वर्तवली आहे। कर्नल सिंग यांच्याकडून 82 लाख, कनोजियाकडून 50 लाख, शर्माकडून 3 लाख तर गायकवाडकडून 20 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। अन्य 5 जणांकडून 32 लाख रुपये असे 1,75,00,000 रुपयांची रक्कम जप्त केली। उत्तरपत्रिकांसह उमेदवारांची यादी, त्यांची मुलाखत पत्रांसारखी महत्त्वाची कागदपत्रेही या मोहिमेत हाती लागली आहेत। माईर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा पदवी प्रदान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आमदार भाई जगताप, आंध्र प्रदेश विधानसभेचे सभापती N मनोहर, MITचे संस्थापक संचालक प्राध्यापक विश्वनाथ कराड, अधिष्ठाता प्राध्यापक शरदचंद्र दराडे, प्राध्यापक राहुल कराड, प्राध्यापक DP आपटे, प्राचार्य डॉक्टर LK क्षीरसागर यावेळी उपस्थित होते। N मनोहर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तरुण पिढीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रितपणे लढा दिला। मात्र आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये कोणत्याही सार्वजनिक प्रश्नांबाबत नागरिकांनी एकत्र येण्याची वेळ आल्यास निराशाच पदरी पडते। ही स्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे। देशाच्या राजकारणात बदल होणे अत्यंत आवश्यक आहे। मात्र हे बदल होणे सोपे नाही। त्यासाठी तरुण पिढीने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे। सार्वजनिक प्रश्नांसाठी एकत्र येऊन विकासाला गती दिली पाहिजे। देशाच्या ग्रामीण भागात आजही अनेक मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत। त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा। आमदार जगताप म्हणाले, जगातील एक बलाढ्य लोकशाही देश म्हणून हिंदुस्थानकडे पाहिले जाते। ही व्यवस्था टिकून ठेवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे। अनेक लोकशाही देशांमध्ये आघाडी सरकार असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न बाजूला पडतात। हे चित्र पुढील 10 ते 15 वर्षे असेच राहणार आहे। सध्या देशभरात भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आहे। अशा वेळी राजकारणाचे धडे घेतलेल्या तरुणांना राजकारणात अनेक संधी आहेत असेही त्यांनी सांगितले। प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनीही भाषण केले। वाणी रामनाथन यांनी सूत्रसंचालन केले। महाराष्ट्रावर पर्जन्यवृष्टी होऊन राज्य सुजलाम सुफलाम व्हावे याकरता उपमहापौर दीपक मानकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले। त्यावेळी मानकर यांच्या समवेत सर्व धर्मीयांचे धार्मिक नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील श्री गणेशाकडे प्रार्थना केली। मान्सूनची चाहूल लागून सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। एकीकडे राज्यातील अनेक भागात आज मितीला दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे। जनावरांना खायला पुरेसा चारा नाही तर पिण्याच्या पाण्याचीही ज्वलंत समस्या आहे। राज्यातील पुष्कळशा धरणांचा पाणीसाठा तेथील जनतेच्या तुलनेत अपुरा आहे। या परिस्थितीत बदल व्हावा, राज्यात पावसाने आगमन करावे याकरता गणरायास साकडे घालण्यात आले। उपमहापौर दीपक मानकर, ज्ञानी प्रताप सिंह, हाजी मौलाना मोहम्मद शेख, दीपक पाठक गुरुजी, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक मिलिंद काची, हर्षवर्धन मानकर यांच्यासह विविध धर्माचे तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। गणरायाने पर्जन्यवृष्टी करावी या मागणीचे फलक घेऊन कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। श्री गणेशास केलेल्या संकल्पानंतर उपमहापौर मानकर म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असल्याने परमेश्वराने पर्जन्यवृष्टी
अतिवृष्टी करावी. परमेश्वर हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच श्रद्धा भावनेने श्री गणेशास प्रार्थना केली आहे. आकाशात ढगही दाटून आले असल्याने भगवंत आपली प्रार्थना निश्चितच ऐकेल आणि पाऊसही चांगला होईल. दत्ता सागरे यांनी या प्रसंगी आभार प्रदर्शन केले. अध्यात्म चालू होतं, त्यामुळे या परमेश्वराला कुठेतरी आपण आळवून या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी आपण केलेला आहे. या निमित्तानं उपस्थित शीख समाजाचे धर्मगुरू, मुस्लिम समाजाचे, ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं परमेश्वर शेवटी एकच आहे, तसं त्याला आपण कशा पद्धतीने मागायचा हा विचार या निमित्तानं केला आणि या सगळ्यांना एकत्रित आणलेला आहे. गणरायाच्या चरणी आपण प्रार्थना केली की जो विघ्नहर्ता आहे, तो दुःख दूर करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे, त्याची देखील प्रार्थना आपण या ठिकाणी केलेली आहे. आमच्या महाराष्ट्रातील एकंदर परिस्थितीचा विचार केला तर अजून एक महिन्याने लोकांना पाणी देखील नीट प्यायला मिळणार नाही अशी अवस्था आहे. संपूर्ण धरणं कोरडी पडलेली आहे. यामध्ये कुठलं राजकारण नाही आमचा. आपण परमेश्वराच्या चरणी कुठेतरी लीन होऊन ही मागणी आपण परमेश्वराच्याला या निमित्ताने करायला पाहिजे. नागरिकांचे देखील हाल होत आहेत, शेतकऱ्यांचे देखील हाल होत आहेत, गुराढोरांचे देखील हाल होत आहेत. कुठल्याही धरणामध्ये पाण्याची क्षमता जास्त नाही आहे. म्हणजे आता पुणे शहरासारख्या ठिकाणी 3 जुलैपर्यंत पाणी पुरेल अशी अवस्था आहे. 1.25 TMC पाणी फक्त खडकवासला धरणामध्ये. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, अनेक विविध प्रश्नाच्या माध्यमातून पाणी हे माणसाच्या जीवनामध्ये उपजीविकेचं साधन आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. पाण्याशिवाय जीवन जगणं अत्यंत अवघड आहे. आणि जर वृक्षराजाने जर ही सावली आपल्यावरती ठेवली नाही तर भविष्यकाळ हा निश्चितपणाने आपल्या अडचणीचा राहणार. त्यामुळे त्याच्या चरणी देखील आपण या निमित्तानं सगळ्यांनी मिळून या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की बाबा आधी निश्चितपणे समाजाच्या दृष्टिकोनात झालेली आहे परमेश्वराला, की परमेश्वर निश्चितपणाने मान्य करेल. आणि मला असं वाटतं की आजपासूनच पावसाला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. कारण की ढग तसे आलेले आहेत आणि हे समाजाला जीवन जगत असताना ज्याची आवश्यकता आहे या पाण्याची, ते पाणी बरसल्याशिवाय राहणार नाही असा विचार मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतो. आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे आणि सर्व धर्मियांची प्रार्थना परमेश्वर निश्चितपणे ऐकल्याशिवाय राहणार नाही. कारण की प्रत्येकाने परमेश्वरापर्यंत कुठेतरी पोहोचण्याचा मार्ग आपल्या जीवनामध्ये या धर्मगुरूंनी जोपासलेला आहे. मग गुरुजी असतील, आमचे यानीसाहेब असतील, आमचे मौलाना असतील, त्या प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये परमेश्वरासाठी काही ना काहीतरी. मंत्रालयाला लागलेल्या आगीची चौकशी निपक्षपणेच झाली पाहिजे अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली. येरवडा येथे आझमी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आझमी म्हणाले, मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या घटनेत लाखो फायली जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे याला जबाबदार कोण? या इमारतीत अग्निशमन यंत्रणा का नव्हती? तिचा विमा का उतरवण्यात आला नाही याचे उत्तर देण्याची गरज आहे. अन्य इमारतींना आग लागल्यानंतर संबंधितांवर लगेचच कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे या घटनेला ज्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आझमी यांनी केली. आझमी यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली. अनेक वर्षे अल्पसंख्याकांचा वापर काँग्रेसने करून घेतला आहे, मात्र या समाजाच्या वाट्याला काहीच आले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम नेत्यांना चपराशाचे स्थान आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना आजही शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात येते. त्यांना मात्र टक्केवारीची अट, इतर समाजाला नाही असा भेदभाव या सरकारकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळेच शिवसेना पक्ष पुढे आला आहे. मराठी आणि उत्तर भारतीय यांच्यामध्ये फूट पाडून महाराष्ट्राला कमजोर केले जात आहे. मुंबई यामुळे भकास होत असून याला जबाबदार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नोट देऊन वोट घेत असल्याचा आरोप आझमी यांनी यावेळी केला. यावेळी सय्यद अफसर, अमन अल्ला खान, शंकरराव डावरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पुणे शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये
आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याबाबत सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. मंत्रालयाच्या इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीत विविध विभागातील रेकॉर्ड जळाल्याने लोकांमध्ये भीती आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जळालेले रेकॉर्ड अपडेट करण्याचा शनिवारी निर्णय घेतला. या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून रविवारपासूनच कामकाजाला सुरुवात करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शनिवार दुपारपासून पुण्यातील काही शासकीय कार्यालयात कामे हाती घेण्यात आली आहेत. वेगवेगळ्या खात्याशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणांची माहिती, विशेषतः कामासाठी केलेला अर्ज, पोच आणि संबंधित कागदपत्रांचे झेरॉक्स तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सेतू केंद्रात जमा करता येणार आहेत. लोकांना तशा सूचनाही केल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली. आगीत नुकसान झालेल्या विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणाची पहिल्यांदा यादी केली जाणार आहे. त्यानंतर पुनर्बांधणीचे काम हाती घेतले जाईल. येत्या 15 दिवसात प्रकरणांची पुनर्बांधणी पूर्ण होईल. ही कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी या काळात सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा आणि सुट्ट्या रद्द केल्या आहेत. या कामासाठी गरजेनुसार जादा कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे. मंत्रालयाशी संबंधित कामे असलेल्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणच्या सेतू केंद्राशी संपर्क साधता येईल. पुनर्बांधणीची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असून रोज त्याचा आढावा घेण्यात येईल, असे सांगून ते पुढे म्हणाले. पुणे शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांच्या इमारतींची बांधणी आणि आग प्रतिबंधक उपाययोजनांची लवकरच पाहणी करण्यात येणार आहे. त्यानुसार बदल करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना केल्या जातील. तसेच सर्वच कार्यालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याबाबत सूचना केल्या जातील, असेही देशमुख यांनी सांगितले. तो राजहंस 1 या कार्यक्रमातून नटसम्राट बालगंधर्वांमधील विविध छटा उलगडण्यात आल्या. अरे वेड्या मनात तळमळसी, सत्यवते वचनाला नाथा, पतित तू पावला, यदुमनी सदना, खरा तो प्रेमा या नाट्यसंगीतांमधून नटसम्राट बालगंधर्वांमधील सांगीतिक बालगंधर्वांच्या विविध छटा उलगडल्या. बालगंधर्व यांच्या षटकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त स्वरानंद प्रतिष्ठान आणि कलाद्वयी यांच्या वतीने बालगंधर्वांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर चोग उपस्थित होते. जोग यांच्यासह ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, शैला दातार यांनी व्हिडिओ क्लिपमधून बालगंधर्वांबद्दल आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाची सुरुवात पंचतुंड या नांदीने झाली. बालगंधर्वांची पदे ऐकून उपस्थित तल्लीन झाले. मधुमधुरा, पायोरी मैने रामलखन, दुहार माय बापने सांगता ही नाट्यसंगीते यावेळी सादर करण्यात आली. अतुल खांडेकर आणि त्यांच्या साथीदारांनी बहारदार गायन केले. संजय गोगटे, विद्यानंद देशपांडे, प्रमोद जांभेकर, नंदकुमार भांडवलकर यांनी त्यांना साथ संगत केली. या कार्यक्रमासाठी सभागृह पूर्णपणे भरले होते. प्रेक्षक उभे राहूनही संगीताचा रसस्वाद घेत होते. नगरसेवकाशी अरेरावीची भाषा करणाऱ्या ठेकेदाराचे पाण्याचे टँकर संतप्त कार्यकर्त्यांनी फोडले. गोखले नगर परिसरात पाणी टंचाई जाणवत असल्यामुळे नगरसेवक दत्तात्रय बैरट यांनी आपल्या भागात पाण्याचा टँकरद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी चतुशृंगी पाणी पुरवठा केंद्राकडे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा केला. शिवाजीनगर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रोहित वॉटर टँकरचे मालक शिवरकर यांना नगरसेवक दत्तात्रय बैरट यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाण्याची विचारणा केली असता शिवरकर यांनी नगरसेवक बैरट यांना अरेरावीची भाषा केली आणि हमरीतुर्वीची भाषा करत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना विचारणा करण्यास सांगितले. पाणी पुरवठा केंद्रावर विचारणा केल्यावर सुद्धा समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी ठेकेदार शिवरकर यांच्या 2 टँकरच्या काचा फोडल्या. महानगरपालिकेच्या वॉटर टँकरने कमी आणि खासगी टँकरने जास्त पाणी पुरवठा केला जातो असा आरोप नगरसेवक दत्तात्रय बैरट यांनी यावेळी केला. नमस्कार, आम्ही सर्व गोखलेनगरचे नागरिक आहोत. इथे आमच्याकडे पाण्याची भयान गंभीर समस्या आहे. त्याच्यामुळे आम्ही वारंवार गणेशकिंड जो पाणी पुरवठा आहे आमच्या भागामध्ये आम्ही वारंवार ह्यांच्याकडे ज्यावेळेला चौकशी करतो की आमच्या भागामध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही ह्यांच्याकडे टँकरची मागणी करतो. तर टँकरची मागणी केल्यानंतर साधारणतः आम्हाला इकडे ज्यावेळेला यांच्याकडनं उत्तरं जी मिळतात ती निगेटिव्ह स्वरूपाची असतात की टँकर नाही आहेत की
आम्ही काय करू, मग आम्ही आमच्या घरून देऊ का पाणी? ह्यांचे जे अधिकारी आहेत ह्यांच्या संदर्भात ह्यांना जर काय फोन केले तर ह्यांचे फोन स्विच ऑफ असतात. ह्यांना टेंडर विषय, आता आम्ही सर्वजण इथे ज्यावेळेला आलो की आम्हाला ज्यावेळेला सकाळी असं उत्तर मिळालं ह्यांच्याकडनं की आम्ही काय घरातून पाणी देऊ का वगैरे, त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला इथे आल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आले पहिल्यांदा की इथे जवळजवळ 50-60 टँकर प्रायव्हेट लोकांचे टँकर्स आहेत आणि ह्यांना प्राधान्य दिलं जातं. ह्यांना हे पाणी कुठल्या बिल्डर लोकांना नेऊन पुरवतात किंवा कोणाला पुरवतात ह्याची सगळी माहिती मागवल्यानंतर ह्यांची ही माहिती द्यायची आमची त्यांची जी काही भूमिका होती ती बघता ही अगदी लज्जास्पद भूमिका त्यांची आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.